तर पुरुषांवरच्या चर्चा खूप झाल्या. आज आपण चर्चा करणार आहोत ती एका बाईवरती. बरं का, ही कोणी साधीसुधी बाई नाहीये. एक फिल्म स्टार, एक पॉलिटिशियन. एकेकाळी ह्या बाईने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं. एव्हाना तुम्हाला समजलंच असेल मी बोलतोय ते म्हणजे जया बच्चन बद्दल. त्यांच्या बायोग्राफी बद्दल मला सांगायला काही इंटरेस्ट नाहीये, पण त्यांच्या कामाबद्दल सांगायला नक्कीच आहे. तुम्हाला माहितच असेल एकेकाळी जया बच्चन ही सुप्रसिद्ध ऍक्ट्रेस होती आणि त्यांनी 2004 मध्ये पॉलिटिक्स मध्ये सुद्धा पाऊल ठेवलं. आणि जया बच्चन ज्या पॉलिटिकल पक्षाची साथ देत आहेत तो एक अँटी हिंदू पक्ष आहे. बरं, मी या समाजवादी पक्षाबद्दल ही काय म्हणणार नाही, कारण काय यांच्या कामाची पोचपावती मी तुम्हाला लवकरच देईन. आता बघा ना, आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स चालू आहेत. तर या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्स वरती जया बच्चन यांनी कधीतरी आपले प्रशस्त मुद्दे किंवा या सर्व प्रॉब्लेम्सला डील करण्यासाठी काहीतरी सोल्युशन मांडलेलं आहे असं काही तुमच्या कानावरती कधी आलेलं आहे? आता आपण कुणाला फॉलो करायचं हे आपल्या आवडीनिवडीवरून किंवा मुळात आपल्या स्वभावावरूनच ठरतं. याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की जया बच्चन यांनी त्यांच्या विचाराप्रमाणे समाजवादी पार्टीला फॉलो केलंय. आता हे सर्व बाजूला ठेवा. आता सध्याचा मी तुम्हाला यांच्या विचाराचा एक ट्रेंडिंग टॉपिक दाखवतो. तर यांनी जया बच्चनला जया अमिताभ बच्चन या नावाने कॉल दिला. श्रीमती जया अमिताभ बच्चन जी. मग काय भडकली ना भारतीय नारी. नॉर्मली म्हणतायत हसत हसत की हा इथे पूर्ण नाव लिहिलेलं त्यामुळे मी पूर्ण नावानेच कॉल दिला. सर सिर्फ जया बच्चन बोलते तो काफी हो जाता. यहाँ पूरा नाम लिखा था इसलिए मैंने रिपीट किया. यावरती जया बच्चन यांचं असं म्हणणं आहे की आता सध्या ट्रेंड चालू आहे की महिला त्यांच्या नवऱ्याच्या नावानेच ओळखल्या जाणार. ये जो है कुछ नया तरीका निकला है कि महिलाएं जो है अपने पति के नाम से जानी जाएंगी, उनका कोई अस्तित्व नहीं. चूंकि यहाँ नाम दर्ज है नहीं सर, इसलिए मैंने कहा उनकी कोई उपलब्धि नहीं है अपने में और अस्तित्व नहीं है. ज्या बाईला तिच्या नवऱ्याचं नाव लावण्यापासून प्रॉब्लेम आहे, नक्की तिची विचारसरणी कशी असू शकते? अहो जया मॅडम, तुम्ही कोणत्या विचारसरणीतून आला मला माहित नाही, पण मी एक सांगू इच्छितो. लग्नाच्या आधी बाईच्या नावाच्या मागे तिच्या वडिलांचं नाव असतं आणि लग्नानंतर तिथे नवऱ्याचं नाव लागतं. आता याबद्दल मी तुम्हाला जास्त अक्कल शिकवत बसत नाही, पण एकच गोष्ट सांगतो. जशी लग्नाच्या आधी एका मुलीच्या वडिलांनी तिला सांभाळलेलं असतं, तिची काळजी घेतलेली असते, तशीच काळजी नवराही घेईल ह्याची जबाबदारी त्याला दिलेली असते आणि या जबाबदारीची पोचपावती म्हणून नवऱ्याचं नाव लावलेलं असतं. हा, हे कोणतं ऑफिशियली स्टेटमेंट नाहीये, पण एक इमोशनली माणुसकीच्या दृष्टीने विचार केला गेला तर हे बरोबर आहे. आणि इथंच तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या नावाने हाक मारल्याबद्दल प्रॉब्लेम आहे तर आता तर जास्त काही नाही, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि यावरती तुमचं काय मत आहे हे मला कळलं पाहिजे. मत मांडायला काय लाजू नका बरं का. तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत हे बघा. ये जगह है ये सवाल पूछने का. सुनिए, डोंट एक्ट स्मार्ट विथ मी. व्हाट इज गोइंग ऑन? व्हाट इज गोइंग ऑन? श्रीमती जया अमिताभ बच्चन जी. सर सिर्फ जया बच्चन बोलते तो काफी हो जाता, मगर आपका टोन जो है, आई नीड एन अपॉलॉजी.